सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा अभंग आहे. या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय थोर प्रेमाचा भुकेला, देवाला ज्या प्रेमाची भूक आहे, देवाला ज्या प्रेमाचा दुष्काळ आहे, त्या प्रेमाचा विचार आजच्या अभंगात करतात. सज्जनांनो, प्रेम सांगतात या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो, कारण हा संपूर्ण अभंग प्रेम या शब्दाभोवती गिरट्या घेतोय. ऐका, जगाला सध्या प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. कारण या जगाला, या समाजाला कोण्याही क्षेत्रात जा, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, जरा धाडसाने बोलतो पारमार्थिक क्षेत्रातल्याही लोकांना प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. कारण सध्या वर्तमान या जगाला प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. तुम्ही आम्ही कशालाही प्रेम म्हणतो. संतांनी केलेली प्रेमाची व्याख्या आणि तुम्ही आम्ही केलेली प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. 2-4 पुस्तकं, माफ करा, 2-4 पुस्तकं जास्त शिकलेल्या लोकांनी केलेली प्रेमाची व्याख्या काय आहे सांगू? माझ्या वयाला हा विषय शोभत नाही, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही एखाद्या तरुण मुला मुलीचे आई वडील असाल, ए पंकजाताई आता येऊ नको परत, तुम्ही जर एखाद्या तरुण मुला मुलीचे आई वडील असाल तर माझे शब्द जरा कान उंच करू नये का? तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो जरा धाडसाने बोलतोय. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर तुम्ही आम्ही त्याला प्रेम म्हणतो. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर तुम्ही आम्ही त्याला प्रेम म्हणतो. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का? 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी जर एकत्र आल्याने प्रेम झालं असतं ना साहेब, तर 1 ते 1.5 वर्ष आधीच घडलेली घटने तुम्ही वर्तमानपत्रात वाचली, टीव्हीवर पाहिली, आकाशवाणीवर ऐकली. तुम्ही विसरलात, पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती विसरू शकत नाही. नक्की ऐका, तुम्ही जर एखाद्या तरुण मुला मुलीचे आई वडील असाल, भाऊ असाल, संबंधी असाल तर माझ्या शब्दाकडे कान द्या. तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो? 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर त्याला प्रेम म्हणतो. पण 1.5 वर्ष आधीच घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा, मला सध्या धर्म नाही, मला प्रेम सांगायचंय आणि मला धर्म सांगायचंय, तेही व्यासपीठ माझ्याकडे उपलब्ध आहे. पण ऐका, 1.5 वर्ष आधी घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि दररोज एक तुकडा, 35 दिवस दररोज एक तुकडा काढून जंगलामध्ये, डोंगरामध्ये, जंगलातील हिंस्र पशूंना खाण्यासाठी 35 दिवस दररोज एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा झोपलेला आंधळा हिंदू समाज या घटनेला प्रेम म्हणत असेल तर नक्कीच या जगाला प्रेमाची व्याख्या कळाली नाही. या जगाला प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. प्रेम कळवून घ्यायचं असेल तर या उत्सवाची गरज आहे. प्रेम कळवून घ्यायचं असेल तर गाथा आणि ज्ञानेश्वरी पारायणाची गरज आहे. संतांनी सांगितलेलं प्रेम सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. तुम्हा आम्हाला प्रेम कशाला म्हणतात माहित नाही, पण संतांनी केलेल्या प्रेमाच्या व्याख्या. हे बस बाळा, हे बस. पोरलंय कठीण आहे. मी काय असं कडक नाही, पण मला ते थोडं असं मला विचलित होतं, कारण पाठ केलेलं सांगायचं असू द्या, ते पण आतलं नाही. संतांनी केलेल्या प्रेमाच्या व्याख्या सांगतो, अगदी चित्त देऊ नये का? नामदेवराय भगवंताच्या महाद्वाराच्या समोर उभे आणि देवाला म्हणतात, देवा ते प्रेम श्रीहरी मज द्यावे, विष्णुदास नामा विनवी परोपरी ते प्रेम श्रीहरी मज द्यावे. देवा मला ते प्रेम दे. कोणतं? ऐका, चोट्टेकर. धेनू चरेवणी वत्स से घरी चित्त वत्सावरी घेऊनी फिरे. गाई आणि वासराचं प्रेम संतांनी वेळोवेळी सांगितलं. तुकोबाराय सुद्धा सांगतात, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तुका म्हणे तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तुका म्हणे
आळंदीला चोट्टेकर. मी काय बोलतोय कळते ना तुम्हाला? माझी भाषा कळते ना? मी पण पक्का विदर्भातलाच आहे. पण ते काय झालं दादा, ते आळंदीला आपण 10-10, 12-12 वर्ष राहिलो, त्याच्यामुळे ती आळंदीतली भाषा मला तुला. नाही तर आमचंही आळंदीला मी पक्का अकोला जिल्ह्यातलाच आहे. फक्त तुम्ही अकोल्याच्या उत्तरेकडे आहात, आम्ही दक्षिणेकडे त्या टोकावर आहे, म्हणजे रिसोड मालेगाव. पण ते आळंदीला जाण्याआधी आमची भाषा असंच होती विदर्भात, नाही का? मले तुले काव्य लेगा काव्य हीच भाषा होती. पण ते आळंदीला गेल्यामुळे 10-10, 12-12 वर्ष राहिल्यामुळे ते भाषेत बदल झाला. मी खरं बोलू का, अहो गावातलं साधं पोरग जर पुण्यात 2 महिने कंपनीत कामाला गेलं, महाराज 2 महिने जर पुण्यात कंपनीत कामाला गेलं, 2 महिन्यात भाषा बदलत नाही. पण ते 2 महिन्यानंतर जर दिवाळीच्या सुट्टीला आलं तर गावाकडे असं मले तुले आपल्यासारखं असं नाही म्हणत. ते गावाकडे आल्यानंतर मग मल्ला तुल्ला, मग ते गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. कारण ते विनाकारण सध्या शुद्ध बोलायचं फॅड आलं. मी तुमच्यातलाच आहे, मला हे दर्शवायचंय. म्हणजे जरा आपलं कनेक्ट जरा चांगलं होईल. काय आहे, थोडं आपल्या पुरुष वर्गाकडे शुद्ध बोलायचं फॅड तर कमी आहे. 1,500 भावाचा बजेट बसवणाऱ्या मेलो आपण साड्या आणू आपल्याच भाषेत बोलतो. आता ते आपल्याकडे शुद्ध बोलायचं फॅड कमी आहे. जुन्या म्हाताऱ्या स्त्रिया आपली भाषा सहज बोलायच्या हो. त्यामध्ये असं प्रभावाने काहीतरी मला आणि मला असं नव्हतं. जुन्या म्हाताऱ्या स्त्रिया आपली भाषा सहज बोलायच्या. पण एक बोलू का महाराज, आत्ताच्या पोरी काय बोलतात हो, खरंच सांगतो, 12वीचे पेपर 3 वेळेस देते. नाही कळालं? 12वीचे पेपर 3 वेळेस देते. मराठीत विषय तिला 3 वेळेस निघत नाही. आणि तीच लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का, जिचा मराठीत विषय 12वीत 3 वेळेस गेला, ती लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का, काय बोलतात तो. आता काही कीर्तनातच सांगू, काय बोलतात. मला ना फार कामे आहेत. मला ना बरं शुद्ध बोलाय जाते, पितळ उघडं पडते. अमोल दादा, पितळ उघडं पडते. पितळ कसं उघडं पडते? पितळ कसं उघडं पडते? मला ना फार कामे आहेत. काय कामे आहेत तुला? मला ना पितळ कसं उघडं पडते? मला ना सकाळी ना 9 वाजता उठून शेतामध्ये जायचंय, 11 वाजता वावरातून घरी यायचंय. मग आता आपल्या भाषेत बोलू का, काव तुला जर शेतातच जायचं होतं, वावरातून काऊन घरी आली? हे विनाकारण शुद्ध बोलायचं फॅट. पण मी तुमच्या जवळ, त्यातल्या त्यात तुमची तो इकडची अकोटची भाषा महाराज आमच्या पलीकडची आहे. एक योजनात भाषा बदलते असं शास्त्र सांगतं, म्हणजे दर 12 किलोमीटरला भाषेत बदल आहे. आमच्याकडची विदर्भाची भाषा वेगळी, तुमची तर लयच वेगळी इकडची अलीकडची. म्हणजे तुम्ही आणखीन तिकडे पडता, थोडं आपलं जवळ आहे. इकडे विचारूच नका. पोरो, तुमच्याकडे खायच्या डाळीला काय म्हणतात रे? डाळ नाही, दाय दाय. तुम्ही काय डाळ म्हणणारे लोक आहे का? आम्हाला माहित नाही का? सगळं पिंजून काढलं तुम्हाला. खायच्या डाळीला डाळ, पोळीला पोळी, गुळाला गुई. आजीला म्हटलं, आजी हाय का दाय पोळी गुई? म्हणे हाय ना दाय पोळी गुई. म्हणजे मी असं नाही म्हणत, आपली भाषा गावंढळ नाहीये. ज्ञानोबांनी 56 भाषेचा जो गौरव केलाय तो मराठीच. कारण केलीस हे मराठी गीता देवी. ज्ञानेश्वरीतल्या 56 भाषा मराठीतल्या स्फोट भाषा 56 आहेत. कोणी म्हणेल गुजराती कर्नाटकी असतील, पण मूळ मराठी आहेत. कारण केलीस हे मराठी गीता देवी. जर गीता देवी मराठी केलीस तर गुजराती कुठून आलीस? या अनुषंगाने जगातली कुठलीही भाषा गावंढळ नसते. बोलत चला आपल्या भाषेत. जगातली कुठलीही भाषा गावंढळ नसते, ती त्या प्रांताची मातृभाषा असते. आणि ही आपल्याला वराड प्रांताची मातृभाषा आहे, ती आपण जपली पाहिजे. मी जरा जास्तच तिकडे पाकळायला गेलो, सरळ बसा अजित, नाही का? या अनुषंगाने संतांनी सांगितलेलं प्रेम माझी भाषा कळेल आपल्याला. संतांनी सांगितलेलं प्रेम सांगत होतो. संतांनी प्रेमाची व्याख्या केली. नामदेवराय म्हणतात, धेनू चरे वनी वत्स असे घरी, ते प्रेम श्री हरी मध्ये द्यावे. आणि इकडे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. संतांनी वेळोवेळी प्रेमाची उदाहरणं दिले. चोट्टेकर ऐका, नाही कळालं तुम्हाला? मला माहिती आहे, मी तेच ना, मी तो हमाल भारवाही, मी त्याचसाठी आलोय. ऐका, संतांनी सांगितलेली प्रेमाची वचनं सांगतो. संत प्रेम कशाला म्हणतात समजून चला. गाई आणि वासराचं प्रेम संतांनी सांगितलं, समजून चला. अगदी फॉर एक्झाम्पल, तेवढं तर इंग्रजी बोलू द्या, तेवढंच पाठ करून आलो. फॉर एक्झाम्पल, नाही का,
समजून चला, शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय आहे. गाय वासराचं उदाहरण दिलं ना. शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय आहे. त्या गायीचं वासरू मातीत पडलेलं आहे. मातीत पडलेल्या त्या वासराच्या सर्वांगाला घाण लागलेली आहे, मासाचे लगदे लागलेले आहेत, रक्त लागलेले आहे, मांस लागलेले आहे. खरं सांगा चोरटेकर, जन्माला आल्या आल्या वासराचा पहिला प्रयत्न काय असतो? जरा बोलत चला. जन्माला आल्या आल्या वासराचा पहिला प्रयत्न काय असतो? महाराज आपल्या वक्त्यांनी सांगितलं, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होणी. कीर्तनात बडबड करू नका, तुम्ही बेडूक व्हाल. हा नियम तुमच्यासाठी नाही, हा आमच्यासाठी आहे. नाही कळालं? संत वाङ्मया विरहित, प्रमाणा विरहित, शास्त्र विरहित जेवढंही बोललं जातं कीर्तनात ती बडबड आहे. आणि अशी जर कोणी कीर्तनी बडबड करेल तर तो बेडूक होऊन जन्माला. मुळात हा नियम श्रोत्यांसाठी नाहीच आहे, हा वक्त्याचा नियम. बोलत चला, समजून चला. मातीत लिप्त झालेलं ते वासरू, जन्माला आलेल्या वासराचा पहिला प्रयत्न काय असतो चोरटेकर? उभं राहण्याचा. उभं राहण्याचा पहिला प्रयत्न असतो. थोडी ताई, उभं राहण्याचा त्या वासराचा पहिला प्रयत्न असतो. पण ते उभं राहायला प्रयत्न करतं. मी जर्सी गाई विषयी बोलत नाही, मी गावरान गाई विषयी बोलतो. म्हणजे म्हशीच्या उद्योगावाल्यांनी तर इकडे फिरकूच नाही, बरं का. जन्माला आल्या आल्या वासराचा पहिला प्रयत्न काय असतो? उभं राहण्याचा. त्याला उभं राहता येत नाही आई, ते खाली पडतं, परत उभं राहतं, परत खाली पडतं, परत उभं राहतं. पण थोड्या वेळाने त्या वासराचे पाय जमिनीशी मातीशी घट्ट होतात, त्याचे पाय स्थिर होतात जमिनीवर. एकदा का त्या वासराचे पाय मातीशी स्थिर झाले की त्या वासराचा पहिला प्रयत्न सफल होतो. आणि वासराचा पहिला प्रयत्न सफल झाला की मग वासरू दुसऱ्या प्रयत्नाला लागतं. कोणता प्रयत्न आहे? वासराचा दुसरा प्रयत्न आहे आपल्या आईच्या स्तनाकडे जाण्याचा. त्याला कुठेही आईच्या स्तनाकडे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, ती नैसर्गिक क्रिया आहे. कोणी जर असं म्हणत असेल, हे विज्ञानवादी लोकांनो, आयटी वाल्यांना जरा ऐका, इंटेलिजंट टेक्नॉलॉजी नाही का, कुठेही डोकं लावायचं. हे विज्ञानवादी लोकांनो ऐका, तुम्ही असं म्हणता कुठलीही क्रिया घडायची असेल तर आधी त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणजेच पखावज मृदंग नावाचं वाद्य जर वाजवायचं असेल तर आधी त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणजेच गायन करायचं असेल तर आधी त्याचं शिक्षण घ्यावं लागतं, असं विज्ञानाचं मत आहे. पण मला सांगा ना चोरटेकर, आपल्या आईच्या स्तनातलं दूध कसं प्यावं याचे कुठेही क्लासेस त्या वासराला लावावे लागतात का? नाही. ती एक सहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, ती अध्यात्माची आणि प्रेमाची क्रिया आहे. मला सांगायचं हे, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म आणि प्रेमाला सुरुवात आहे. त्या वासराचा दुसरा प्रयत्न आहे आपल्या आईच्या स्तनाकडे जाण्याचा. ते वासरू गाईच्या स्तनाकडे निघतं, त्याला शिकावं लागत नाही. ते गाईच्या स्तनाकडे जातं, गाईच्या स्तनाला मुख तोंड लावतं आणि गाईच्या स्तनाला तोंड लागलं रे लागलं की गाईच्या स्तनाला पान्हा फुटतो. मी प्रेमाचं उदाहरण सांगतोय. गाईच्या स्तनाला पान्हा फुटतो आणि गाईच्या स्तनाला पान्हा फुटला की पाण्याच्या स्वरूपात ते वासरू दूध प्यायला लागतं. तोटेकर सांगू, ते वासरू दूध प्यायला लागतं. माझे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत गोड लिहितात. ज्ञानोबाराय असं म्हणतात, आता त्या गाईच्या डोक्यात असा विचार नसतो की मी या वासराला थोडंसंच दूध पाजते आणि नंतरच्या वेळेसाठी याच्या भुकेसाठी दूध राखून ठेवते, असा ती गाय कधीच विचार करत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, अगा थानी कीर दूध गुड परी थानासीच नव्हे की गोड, म्हणून सरोका सेवितयाची ताड जरी अनन्य मिळे. एकदा का वासरू गाईच्या स्तनाला अनन्य झालं रे झालं की ती गाय असा विचार करते, सरोका सेवितयाची चाड, दूध संपलं तरी चालेल पण माझ्या वासराने पोट भरून दूध पिलं पाहिजे. नंतर ते वासरू मुक्त हस्ताने गाईला दूध पितं आणि एवढं पिता पिता गाईच्या स्तनातलं दूध कमी होतं. आणि ज्यावेळेस गाईच्या स्तनातलं दूध कमी व्हायला लागतं त्यावेळेस तेच वासरू त्या गाईच्या स्तनाला काय म्हणतात तुमच्या अकोटकडे, हुदकण्या मारतं, हुंदके मारतं. ते गाईच्या ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे. अगाताना याचे लागता झटे तेडे अधिकची पान्ना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचेने. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रेम दुनवटे, प्रेम दुप्पट होतं आणि अधिकाची पान्ना फुटे, पान्ना आणखीनच येतो. म्हणजे गाईच्या स्तनाला ते वासरू हुंदके मारतं आणि हुंदके दिल्याने दूधही कमी होत नाही, प्रेमही उचंबळतं. आणि गाईच्या स्तनाला ते वासरू दूध ते झटे द्यायला लागलं की मग त्या गाईला एवढा आनंद होतो की माझ्या वासराचा, माझं दूध पिण्याविषयीचा एवढा अनन्य भाव पाहिला. चोट्टेकर एका सिद्धांत सांगतोय प्रेमाचा, संतांनी सांगितला. नंतर हुंदके देऊ देऊ जे वासरू प्यायला लागतं, नंतर तीच गाय त्या वासराला ज्याच्या अंगावर मासाचे लगदेत, रक्त आहे, मांस आहे, माती आहे, नंतर तीच गाय त्या वासराला, तुम्हाला काहीतरी मनातून बोलायचंय पण बोला ना, मोकळं व्हा ना. नंतर तीच गाय त्या वासराला आपल्या जिभेने ताटते आणि त्याच्या अंगावरची सर्व घाण साफ करते. संपलाय माझा दृष्टांत चोट्टेकर, पण एक अलौकिक सामाजिक सुद्धा सिद्धांत देतो. संतांनी याला प्रेम म्हटलंय, पण एक प्रबोधन म्हणून एक वाक्य माझं वाऊग शिल्लक तुम्हाला बोलतोय. ए आपल्या वाकड्या तोंडाच्या सेल्फ्या काढणाऱ्या लोकांनो,
ए आपल्या वाकड्या तोंडाच्या सेल्फ्या काढणाऱ्या लोकांनो, तुमचा मोबाईलचा उपयोग कुठेही सांगू समजून चला. गावरान पांढरी शुभ्र गाय आहे आणि पांढरं शुभ्र वासरू आहे. ते वासरू त्या गायीला पिते आणि ती गाय त्या वासराला चाटते. हे दृश्य डोळ्यासमोर घ्या. वासरू गायीला पिते आणि गाय वासराला चाटते. असं दृश्य पाहिलं की खिशातला मोबाईल काढा, त्याचा कॅमेरा उघडा आणि त्या कॅमेऱ्यात तो फोटो कैद करा आणि त्याची मोठी प्रतिमा तयार करून आणून ज्या खोलीमध्ये, ज्या हॉलमध्ये, ज्या बैठकीमध्ये आपण बसतो त्या बैठकीच्या हॉलच्या भिंतीवर घोड्यांची चित्र लावण्याऐवजी गायीला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते हे दृश्य लावा. कारण संत म्हणतात प्रेमाचं उदाहरण याच्या पलीकडे जगात कुठे नाही. हे अलौकिक प्रेम संतांनी आपल्याला सांगितलं आणि संतांचा हा विचार आपण ग्रहण केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल